किंगफिशर एअरलाइन्स कधी काळी इंडियाचं सर्वात लक्झरियस उडाण. पण एवढा स्ट्रॉंग ब्रँड अचानक कसा कोसळला? 50 सेकंदात सांगते. 2005 मध्ये किंगफिशरने एअरलाईन इंडस्ट्रीचं स्वरूपच बदललं. फर्स्ट क्लास सारखी इकॉनॉमी सर्व्हिस, स्टायलिश क्रू, इन फ्लाईट एंटरटेनमेंट. लोक म्हणायचे किंगफिशरने विमान प्रवास नाही तर एक्सपिरियन्स दिला. ब्रँड, ग्लॅमर, लक्झरी सगळं परफेक्ट. पण इथेच चूक झाली. लक्झरी म्हणजे खर्च. हाय मेंटेनन्स एअरक्राफ्ट, प्रीमियम सेवेमुळे खर्च वाढत गेला. रिव्हेन्यू वाढला नाही, पण खर्च गगनाला भिडला. त्यातच 2007ला एअर डेक्कन खरेदी करून किंगफिशरने लो कॉस्ट मार्केटमध्ये पहिलं पाऊल टाकलं. पण लक्झरी आणि लो कॉस्ट दोन्ही एकत्र चाललं नाही. बिझनेस मॉडेल कन्फ्यूज झालं. कर्ज वाढत गेलं. पगार थांबले. विमान ग्राउंड झाली. गव्हर्नमेंट परमिशन, बँक्स, इन्व्हेस्टर्स कोणीही वाचवू शकलं नाही. स्ट्रॉंग ब्रँड असूनही 2012ला किंगफिशर एअरलाइन्स बंद. शिकवण स्पष्ट आहे. ग्लॅमर बिझनेस वाचवत नाही, नफा वाचवतो. लक्झरी चालतं पण सस्टेनेबल असेल तरच. तर मग अशाच बिझनेस केस स्टडीजसाठी अर्थक्रांतीला नक्की सबस्क्राईब करा.